ओके आप 21 नंबर बघूया. A slit of width D is illuminated by the monochromatic light of wavelength 4714 Armstrong. Then the value of A for which first maxima falls at 45 degree. याच्यामध्ये जेव्हा मॅक्झिमा मिनिमा फर्स्ट मॅक्झिमा सेकंडरी मॅक्झिमा असे कन्सेप्ट येते तेव्हा समजायचं की हा डिफ्रॅक्शन पॅटर्न. डिफ्रॅक्शन पॅटर्न मध्ये तुम्हाला माहिती असेल की ही जी काही पॅरल बीम ऑफ लाईट आहे, ठीक आहे, त्या पॅरल बीम ऑफ लाईटमुळे इथे सेंट्रल मॅक्झिमा फॉर्म होतो. मला आयडिया असेल इथे सेंट्रल मॅक्झिमा फॉर्म होतो. पण ते जर सेकंड सेकंड बघायचं असेल तर इथे आपण एक स्लीट पकडतो अशी, आणि इकडनं रेस पण येतात अशा, ठीक आहे, प्रत्येकाकडनं. आणि हा जो अँगल आहे तो थिटा असतो. मग इकडचा जो पॉइंट आहे तो मॅक्झिमा पाहिजे असेल, फर्स्ट मॅक्झिमा. ओके, तर त्यासाठी कंडिशन आहे ए साइन थिटा मॅक्झिमासाठी, हा. आणि थिटाची व्हॅल्यू म्हणजे ही थिटाची व्हॅल्यू, ठीक आहे, इज इक्वल टू ऑड मल्टिपल ऑफ λ/2 हा फॉर्म्युला आहे. जर इथे मॅक्झिमा पाहिजे असेल ते जर इथे मिनिमा पाहिजे असेल, ह्या पॉईंटला हा सेंट्रल मॅक्झिमाच आहे, तर इथे मिनिमा पाहिजे असेल आणि हा इथे थिटा असेल तर फॉर्म्युला काय आहे त्याचा, E1 मल्टिपल ऑफ λ/2 मिनिमासाठी. ओके, पण आपल्याला काय पाहिजे, ते मॅक्झिमा पाहिजे. आणि मॅक्झिमा पण कसा पाहिजे, फर्स्ट पाहिजे. फर्स्ट म्हणजे फर्स्ट ऑर्डर, म्हणजे एन ची व्हॅल्यू 1 घ्यायची. हम्म? मग तेव्हा थिटा 45, मग तेव्हा ए ची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, म्हणजे हे जे काही स्लीट आहे, स्लीटची विड्थ, ही स्लीटची विड्थ आहे ती ए आहे, ती किती असायला पाहिजे जेणेकरून 45 डिग्रीला तुमचा फर्स्ट मॅक्झिमा होईल. तर मग काय करणार आहे तुम्ही, इथे ए इज इक्वल टू, इथे एन ची व्हॅल्यू 1 घेणार, 2 इंटू 1 इज 1, 2 मग 2 प्लस 1 3, म्हणजे 3 λ/2 आलं, आणि डिवाइड बाय साइन थिटा आलं. पण थिटाची व्हॅल्यू 45 आहे, म्हणून 3 λ/2 अपॉन साइन 45 म्हणजे 1/√2 आलं. बरोबर. मग 1/√2चं ऍडजस्ट केलं तर हे √2 इंटू √2 येणार, 2 म्हणजे त्यातला हा √2 कॅन्सल झाला, म्हणजे काय आला आन्सर, 3 λ/√2 आला. तर ते आन्सर काय आला, 3 λ/√2. बरोबर. पण त्यांनी लॅमडाची व्हॅल्यू दिली आहे, किती आहे, 4714 दिली आहे. 3 इंटू 4714 दिली आहे. आणि 1/√2 ची व्हॅल्यू रेडीमेड घ्यायची, ती म्हणजे 0.7071, ठीक आहे. आणि हे सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला आन्सर येतं ते म्हणजे 9999.8, म्हणजे ऑलमोस्ट 1000, ऑलमोस्ट एवढं, म्हणजे 10⁴ येतं ते. कळलं. पण हे तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. त्याचं सोल्युशन दाखवतो बघा मी तुम्हाला. बघा सोल्युशन, 3/2 आला, डिवाइड बाय 2 sin 45 येते, ठीक आहे. एक मिनिट, हां, तिथे 2 sin 45 ऍडजस्ट झाल्यामुळे 3 घेतला, लॅमडाची व्हॅल्यू sin 45 म्हणजे 1/√2, 1/√2चा √2 कॅन्सल झाला. बरोबर, म्हणजे इथे डिवाइड बाय √2 आला, त्याची व्हॅल्यू आली 0.7071, 1/√2 ची व्हॅल्यू आहे 0.7071, लक्षात घ्या. म्हणजे आपण जे इलेक्ट्रोमॅग्नेट एसी सर्किटमध्ये पीक व्हॅल्यू बघतो ना, पीक व्हॅल्यूचा एक फॉर्म्युला येतो, 1/√2 इंटू E0 E0/√2 तेव्हा 0.7071 आहे 1/√2 ची व्हॅल्यू. मग मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला हे मिळणार, आणि इट इज इक्वल टू ऑलमोस्ट 10⁴ आर्मस्ट्रॉंग. आणि आपण हे आर्मस्ट्रॉंग मध्येच घेतलंय, -10 फॅक्टर नाही घेतलाय, ते मीटरमध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे हे आन्सर झालं ऑप्शन. आणि ही कंडिशन लक्षात आली. मॅक्झिमासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला आहे, मिनिमासाठी ते इव्हन मल्टिपल येणार. आणि फर्स्ट मॅक्झिमा फर्स्ट मिनिमा असेल तेव्हा एनची व्हॅल्यू 1 येणार, सेकंडरी असेल तेव्हा 2 येणार, त्यानंतर सेकंड सेकंडरी असेल तर 3 येणार, असं सो ऑन, म्हणजे एनची व्हॅल्यू वाढत जाते. ठीक आहे, कळालंय तुम्हाला हे. पुढे आता आपण थोडं लाईनीत जाऊया. 22 बघूया. 22 काय दिलं बघा, अकॉर्डिंग टू कॉर्पस्क्युलर थिअरी ऑफ लाईट विच इज नॉट द प्रॉपर्टी ऑफ लाईट. कॉर्पस्क्युलर थिअरी आपल्या व्यवस्थितच्या स्टार्टिंग पार्ट मध्ये आहे ना, न्यूटन्स कॉर्पस्क्युलर थिअरी. न्यूटन्सने लाईटच्या पार्टिकलला, सॉरी लाईटला पार्टिकल म्हणून अज्युम केलं होतं.
बरोबर. आणि त्या पार्टिकलच्या वेगवेगळ्या साईजमुळे लाईटला वेगवेगळा कलर असतो असं न्यूटन्सनी सांगितलं होतं. बरोबर. मग त्या थिअरीमध्ये काही पॉईंट्स आहेत, तर त्याप्रमाणे कुठला पॉईंट रॉंग आहे ज्यामध्ये हे बघायचं आहे. लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन हे राईट आहे हे सांगितलं होतं, कारण पार्टिकल्स हे स्ट्रेट लाईनवर ट्रॅव्हल करतात, म्हणून लाईट सुद्धा स्ट्रेट लाईनवर ट्रॅव्हल करते असं न्यूटन सांगितलं. वेलॉसिटी ऑफ लाईट डज नॉट चेंज आफ्टर रिफ्लेक्शन, हे पण बरोबर आहे. रिफ्लेक्शन झाल्यानंतर लाईटची वेलॉसिटी चेंज होत नाही हे न्यूटन्सने पण सांगितलेलं, ओरिजिनली पण ते राईट आहे. वेलॉसिटी ऑफ लाईट चेंजेस आफ्टर रिफ्रॅक्शन पाहिजे इथे, आफ्टर रिफ्रॅक्शन पाहिजे. जे रिफ्रॅक्शन शब्द पाहिजे, ठीक आहे. म्हणजेच रिफ्रॅक्शन झाल्यावर वेलॉसिटी लाईटची चेंज होते का, येस, हे पण राईट आहे. मग काय सांगितलं, द वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इज ग्रेटर दॅन इन ग्लास. तर हे आत्ता आपण जे लाईटला वेव्ह मानतो ना त्यानुसार हे बरोबर आहे, एअरमध्ये वेलॉसिटी लाईटची जास्त असते, ग्लासमध्ये कमी असते. पण न्यूटन्सने जे मानलंय कॉर्पस्कुलर थिअरी, त्याच्यामध्ये हे उलटं अज्युम झालं होतं. म्हणजे न्यूटन्सने उलटं मानलं होतं. न्यूटन्सने काय मानलं होतं, वेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इज लेस दॅन वेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. न्यूटन्सच्या कॉर्पस्कुलर थिअरीनुसार हे रॉंग आहे. प्रॅक्टिकली हे बरोबर आहे. न्यूटनचं सांगितलं होते त्याचं प्रेडिक्शन हे जे एक्झॅक्टली अपोजिट आलं, म्हणजे रॉंग स्टेटमेंट न्यूटन्स कॉर्पस्कुलर थिअरीनुसार केलेलं आहे. ठीक आहे. रिफ्लेक्शन नंतर वेलॉसिटी सेम राहते हे बरोबर आहे. रिफ्रॅक्शन नंतर वेलॉसिटी चेंज होते हे पण न्यूटनने सांगितलं होतं. लाईटचे पार्टिकल शेड लाईन मध्ये जातात हे पण सांगितलं होतं. म्हणजे हे तिन्ही पण ऑप्शन राईट आहेत कॉर्पस्कुलर थिअरीला. ठीक आहे. हे तुमचं ऑप्शन काय येणार, ए. पुढे, इन यंग्स एक्सपेरिमेंट द डिस्टन्स बिटवीन द nth ब्राइट फ्रिंज on one side of center of an interference pattern and n plus 1 dark fringe on other side will be. ठीक है. Distance between the n bright fringe on one side and n plus 1 dark fringe on other side. डिस्टन्स काय ते काढायचं. हा, लक्षात घ्या. अशा टाईपचं सम इम्पॉर्टंट आहे. हे समजा दोन स्लिट आहेत, पुन्हा एकदा S1 आहे, S2 आहे, आणि हा स्क्रीन आहे. ठीक आहे. आणि इथे तुमचा सेंट्रल मॅक्झिमा आहे. हा सेंट्रल मॅक्झिमा, इथे डार्क फ्रेम झाली, पुन्हा इथे ब्राईट, पुन्हा इथे डार्क, इथे सेंट्रल मॅक्झिमाच्या परत खाली पण डार्क, पुन्हा ब्राईट, पुन्हा डार्क, असं. तर मग त्यांनी काय सांगितलं की समजा हा एन नंबरचा ब्राईट फ्रिंज आहे, समजा NB, आणि N+1 डार्क फ्रिंज ही आहे, समजा N+1 डार्क फ्रिंज ही. म्हणजे ह्या दोन पॉइंट मधला डिस्टन्स किती आहे, एक्स, किंवा त्याला आपण वाय म्हणू. हे किती आहे विचारलं, कळलं. मग आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे सेंटर पासून एन ब्राईट फ्रिंजचा आणि सेंटर पासून एन डार्क फ्रिंजचा फॉर्म्युला आहे. तर सेंटर पासून एन ब्राईट फ्रिंजचा जो फॉर्म्युला आहे डिस्टन्सचा, डिस्टन्स बिटवीन द सेंटर अँड एन ब्राईट फ्रिंज, त्याचा फॉर्म्युला आहे YN ब्राईट फ्रिंजसाठी आहे E1 मल्टिपल ऑफ लॅमडा डी अपॉन 2D. आणि ते जर एन एन नंबरची डार्क फ्रिंज असेल, डार्क, तर त्याचा फॉर्म्युला, याला वाय डॅश घेतो मी डार्क फ्रिंजसाठी, त्याचा फॉर्म्युला आहे ऑड मल्टिपल ऑफ लॅमडा डी अपॉन 2D. कळलं का. हे डिस्टन्स, हे काय डिस्टन्स आहे, वेवलेंथ नाही आहे. सेंटर पासून एन ब्राईट फ्रिंजचं डिस्टन्स आणि सेंटर पासून एन डार्क फ्रिंजचं डिस्टन्स, डॅश इंडिकेट डार्क. ठीक आहे. हे रेडीमेड फॉर्म्युला आहे. ओके. N-1 आहे ते, सॉरी, ते -1 आहे. पण आपल्याला एन ब्राईट आणि एन डार्क मधला डिस्टन्स नाही विचारलं. ते पण त्याने काय सांगितलं बघा, जर ब्राईट एका साईडला असेल तर डार्क सेंटरच्या दुसऱ्या साईडला, हे टोटल डिस्टन्स विचारले. बरोबर. म्हणून आपण इथे काय करणार, टोटल डिस्टन्स विल बी YN, म्हणजे एन नंबरची ब्राईट फ्रिंजचं डिस्टन्स, प्लस Y'(n+1). N+1 म्हणजे काय, N+1च्या डार्क फ्रिंजचं डिस्टन्स, आणि प्लस का घ्यायचं, जेव्हा सेंटरच्या एका साईडला ब्राईट आणि एका साईडला डार्क असेल तर टोटल डिस्टन्स हे ऍड होणार. पण एका साईडला ब्राईट आणि त्या साईडला जर डार्क असेल तर इथे डिस्टन्स काय होणार, ह्याच्याऐवजी मायनस होणार. लक्षात येत आहे. एक फ्रिंज तुमची एका साईडला आणि दुसरी फ्रिंज दुसऱ्या अदर साईडला आहे, तर मग टोटल डिस्टन्स ऍड होणार. मग इथे आपल्याला अदर साईड दिली म्हणून ऍड होणार. मग आपलं YN काय आहे, YN म्हणजे आपला T1 मल्टिपल ऑफ लॅमडा डी अपॉन 2D आहे. आणि Y'(n+1) काय आहे, आता पहिला आपलं Y'(n) माहिती आहे, मग Y'(n+1) ला आपण पहिले तयार करूया. Y'(n+1) काय होणार, ते 2 × n+1 होणार. बरोबर ना. एनच्या जागी n+1 -1 लॅमडा डी अपॉन 2D.
मग आता इथे तो ओपन केलं तर काय होईल, 2n+2 - 1 λd/2d. म्हणजेच काय बोलते, 2 - 1 = 1. म्हणजे आन्सर किती आलं, 2n+1 λd/2d. म्हणजे हे डिस्टन्स झालं सेंटर पासून n+1 डार्क फ्रिंजचं. मग ह्याच्यामध्ये ऍड करायचं ते, हे yn आणि हे yn+1 काय आलं, 2n+1 λd/2d. आता हे जर ऍड केलं तर बघा, हे ब्रॅकेट ओपन करतो मी, हे असंच ठेवणार मी. 2n λd+2d राहील, प्लस 2n इंटू पुन्हा हे येईल, पुन्हा 2n λd/2d राहील, आणि पुन्हा 1 म्हणजे फक्त λd/2d राहील. बरोबर. मग 2n+2n झालं. ओके. आता टोटल किती ते बघावं लागेल आपल्याला. मग टोटल जर काढली तर टोटल 2n+2n 4n झाला, आणि हे 1 झालं. म्हणजे आन्सर किती आला, टोटल डिस्टन्स किती आलं, हे 4n+1. बरोबर ना. λd/2d λd/2d जर कॉमन काढलं तर 2n+2n 4 होईल, 4n. आणि हे जर कॉमन काढल्यामुळे ते 1 राहील. बरोबर. म्हणजेच 4n+1 λd/2d एवढा डिस्टन्स आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला λd आणि 2d च्या व्हॅल्यूने दिल्या, डायरेक्ट ह्या फॉर्म मध्ये आन्सर दिलेलं आहे बघा. 4n+1 λd+2d आहे, ते लक्षात घ्या, 2d. हे तुम्हाला फसवायला डी आहे, पण 2d पाहिजे, कारण हे सर्व जे आहे ब्राईट फ्रिंजसाठी डिस्टन्स जे आहे, इथूनचं डिस्टन्स दिलं आहे वर, आणि इथूनचं डिस्टन्स डार्क फ्रिंजचं दिलं आहे. हे रेडीमेड फॉर्म्युला आहे. तर त्याचा वापर करून आपण पहिलं डार्क फ्रिंज काढले n+1, आणि मग ते एका साईडला ब्राईट आणि एका साईडला डार्क, या दोघांचं ऍडिशन केलं आणि डिस्टन्स मिळालेला आहे. कळलं तुम्हाला, हे नक्की कळतंय का? हो सर. हा, पुढे जाऊया, पुढे. 24 नंबर घेऊया आपण. 24. Which one of the following is the correct statement between the ray of light and wavefront? आणि तुम्हाला पहिले सांगतो, रे ऑफ लाईट आणि वेव्हफ्रंट मध्ये काय फरक आहे. स्पेरिकल वेव्हफ्रंट असेल तर आपण असे दाखवतो बघा, असे दाखवतो, हे स्पेरिकल वेव्हफ्रंट. प्लेन वेव्हफ्रंट असेल तर आपण असे काढतो पॅरलल, हे प्लेन वेव्हफ्रंट. आणि इथे सोर्स आहे समजा, तर इथून जी लाईट काढतो ती रे ऑफ लाईट आहे, ह्या रे ऑफ लाईट आहे, हे रे ऑफ लाईट आहे. सेम इथे सोर्स, इथे पॅरलल सोर्स आहे, त्यामुळे ह्या रे ऑफ लाईट आहे. मग रे ऑफ लाईट जे आहेत हे नेहमी तुमच्या वेव्हफ्रंटला परपेंडिक्युलर आहे बघा, है ना. हा वेव्हफ्रंट आहे, त्याला परपेंडिक्युलर, हा वेव्हफ्रंट आहे परपेंडिक्युलर, हा वेव्हफ्रंट आहे त्याला परपेंडिक्युलर आहे. सो ही रे आणि हे वेव्हफ्रंट लक्षात ठेवा आहे. मग काय विच वन ऑफ द, बघा, रे ऑफ लाईट इज इन्क्लाइन ॲट 45 डिग्री विथ द वेव्हफ्रंट, नो, परपेंडिक्युलर आहे. रे ऑफ लाईट इज टँजेन्शियल टू द वेव्हफ्रंट, नो, परपेंडिक्युलर पाहिजे. अकॉर्डिंग टू हायजेन प्रिन्सिपल, रे ऑफ लाईट हॅज नो फिजिकल एक्झिस्टन्स, रॉंग. रे ऑफ लाईटचा फिजिकल एक्झिस्टन्स आहे ना. ठीक आहे. रे ऑफ लाईट इज नॉर्मल, हे बरोबर आहे, नॉर्मल टू द वेव्हफ्रंट. रे ऑफ लाईट ही वेव्हफ्रंटला नेहमी काय असते, नॉर्मल असते बघा, ह्याला नॉर्मल होईल किती पण. म्हणजे आन्सर काय ना तुमचं डी येणार. करेक्ट स्टेटमेंट विचारलं का मग, करेक्ट. कळालंय का हे? ठीक आहे. पुढे जाऊया आता आपण. काय दिलंय बघा. A parallel beam of fast moving electron is incident perpendicular on an arrow slit. Distance between slit and screen is large. If the speed of the incident electron is increased, then which one of the following statement is correct? thus इलेक्ट्रॉनचा आणि हे इंटरफेरन्सचा काय संबंध आहे. तर ड्युअल नेचर ऑफ लाईट चॅप्टर माहिती आहे तुम्हाला. ड्युअल नेचर ऑफ लाईट, ड्युअल नेचर ऑफ लाईट मध्ये एक स्टेटमेंट आहे की जे काही मुव्हिंग पार्टिकल सोबत वेवलेंथ असोसिएट असते. कळलं का, वेव्ह असोसिएट असते, वेव्ह. मुव्हिंग पार्टिकल सोबत वेव्ह तयार होते, म्हणजे इलेक्ट्रॉन समजा मूव्ह होते, हा, या इलेक्ट्रॉन सोबत काय ठरवणार आहे, वेव्ह तयार होणार आहे. याला कोणती वेव्ह म्हणतात, डी ब्रोगला वेव्ह म्हणतात. कोणती म्हणतात, डी ब्रोगला वेव्ह. मग त्यांनी इथे काय केलं, नॉर्मली आपण काय करतो, इथे ही स्लीट आहे समजा, हा, या दोन स्लीट आहेत, S1 S2, आणि स्क्रीन आहे. इथे लाईट वापरतो ना आपण,
पण इथे लाईटच्या ऐवजी आता त्यांनी काय वापरलंय, फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन इकडे आला या स्लिट मधनं. मग फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉन त्या इलेक्ट्रॉन सोबत कोण असणार, वेवलेंथ असणारच ना. मग ती वेवलेंथ लॅम्बडा घेतली, आणि त्या वेवलेंथमुळे इथे समजा इंटरफरन्स पॅटर्न तयार झाला फास्ट मुव्हिंग इलेक्ट्रॉनमुळे, लाईट न वापरता. बरोबर. मग त्यांनी विचारलंय काय, तर अँग्युलर विड्थ जी आहे, अँग्युलर विड्थ म्हणजे काय, आता ही जी विड्थ आहे ती फ्रिंज विड्थ झाली, डब्ल्यू ही लिनियर विड्थ झाली. तसं अँग्युलर विड्थचा एक फॉर्म्युला आहे, अँग्युलर विड्थचा फॉर्म्युला आहे 2θ इज इक्वल टू 2λ/d. हा रेडीमेड रिझल्ट वापरतो. अँग्युलर विड्थ जो आहे म्हणजे बघा, हे जे फ्रिंजेस आहेत त्यांच्यामधली लिनियर विड्थ आहे डब्ल्यू, त्याचा फॉर्म्युला काय, λ/d/स्मॉल डी. आणि त्याचं अँग्युलर विड्थ काढलं डब्ल्यू ऐवजी तर त्याला 2θ म्हणतात, आणि त्याचा फॉर्म्युला काय, 2λ/d. ठीक आहे. मग आपल्याला विचारलंय काय ह्याच्यामध्ये, जर तुमचा जो मुव्हिंग इलेक्ट्रॉन आहे, हा जो मुव्हिंग इलेक्ट्रॉन आहे ते जो मूव्ह होतोय आणि इथून बाहेर पडणार आहे, त्या इलेक्ट्रॉनचा जर स्पीड वाढवला, स्पीड ऑफ द इन्सिडेंट इलेक्ट्रॉन इज इन्क्रीज, देन विच ऑफ द स्टेटमेंट इज करेक्ट. स्पीड वाढवल्यामुळे काय फरक पडणार आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे डी ब्रोगला वेव्हलेंथचा, लॅम्बडा इज इक्वल टू h/mv. जर स्पीड वाढवला तर वेव्हलेंथ कमी होणार. इलेक्ट्रॉनचा स्पीड हा इलेक्ट्रॉनचं मास आहे, इलेक्ट्रॉनची स्पीड आहे, आणि त्याच्यासोबत असलेली वेव्हलेंथ ही आहे. इलेक्ट्रॉनचा स्पीड वाढवलं तर वेव्हलेंथ कमी होणार, वेव्हलेंथ जर कमी झाली, जर वेव्हलेंथ कमी झाली तर हे अँग्युलर विड्थ कमी होणार, कारण 2θ इज इक्वल टू 2λ/d. आणि न्युमरेटर मध्ये जर लॅम्बडा कमी झाला तर 2θ कमी होणार आहे. म्हणजेच काय, जर स्पीड वाढला तर तुमचा अँग्युलर विड्थ कमी होणार की वाढणार आहे, कमी होणार आहे. ठीक आहे. मग ऑप्शन बघा काय काय, द अँग्युलर विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा विल डिक्रीज. आय थिंक हे राईट. बाकीचे बघूया. द अँग्युलर विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा विल रिमेन द सेम. अँग्युलर विड्थ सेम राहणार का, अँग्युलर विड्थ कशावर डिपेंड आहे, लॅम्बडावर डिपेंड आहे. लॅम्बडा चेंज होणार आहे व्हेलॉसिटीमुळे. पुढे, द डिफ्रॅक्शन पॅटर्न इज नॉट ऑब्झर्व. व्हाय नॉट ऑब्झर्व, हा जो इलेक्ट्रॉन आहे, दोन स्लिट नाही घेतले, सिंगल स्लिट घेतले, सॉरी. हे सिंगल स्लिट आहे म्हणजे डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे. हा सेंट्रल मॅक्सिमा असतो, त्यानंतर इथे मिनिमा, इथे मिनिमा, अजून इथे मिनिमा, इथे अजून मिनिमा, असं सेंट्रल मॅक्सिमा. मग सेंट्रल मॅक्सिमाची अँग्युलर विड्थ जी आहे त्याचा फॉर्म्युला 2θ आहे. ठीक आहे, जो मी इथे दाखवलाय तो. ओके. मग तो जो आहे तो डिपेंड आहे सेंट्रल, सॉरी मी ते चुकून इंटरफरन्स पॅटर्न बोललो, पण ते त्यांनी सिंगल स्लिट घेतल्यामुळे डिफ्रॅक्शन पॅटर्न होणार आहे. तर त्याची अँग्युलर विड्थ जी आहे ती अनचेंज राहणार, चेंज होणार आहे, म्हणजे अनचेंज राहते ते चुकीचं आहे. डिफ्रॅक्शन पॅटर्न नॉट ऑब्झर्व रॉंग. जर इलेक्ट्रॉन मूव्ह होत असेल त्याच्यासोबत वेव्हलेंथ आहे, त्यामुळे डिफ्रॅक्शन पॅटर्न तर तुम्हाला स्क्रीनवर मिळणारच आहे असा. हा डिफ्रॅक्शन पॅटर्न मिळणारच आहे तुम्हाला. ठीक आहे. पुढे, द अँग्युलर विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा ऑफ द डिफ्रॅक्शन पॅटर्न विल इन्क्रीज. अँग्युलर विड्थ नाही इन्क्रीज होणार. ठीक आहे. रिमेन सेम, डिक्रीज, इन्क्रीज, आणि डिफ्रॅक्शन पॅटर्न नाही दिसणार. हे तिन्ही रॉंग झाले. राईट काय आहे, अँग्युलर विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्सिमा विल डिक्रीज. कळालंय तुम्हाला हे. पुढे जाऊया. समजलंय का हे, हा सर. बघून घ्या तुम्ही. पुढे जाऊया. 26 नंबर बघूया. When sunlight is scattered by atmospheric atoms and molecules, the amount of scattered light of wavelength 440 nanometer is I दिलाय. What is the amount of light of wavelength 660 nanometer will be scattered? म्हणजे कसं आहे, जेव्हा हा सन आहे, आणि हे पार्टिकल आहेत, एअर पार्टिकल, ऍटमॉस्फिअरचे पार्टिकल आहेत. जेव्हा इकडनं लाईट एखाद्या पार्टिकलवर पडते ना, तेव्हा ते स्कॅटर्ड होतात, म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जातात. पण स्कॅटर्ड होताना डिपेंड आहे की कुठली वेवलेंथ स्कॅटर्ड होते त्यावर डिपेंड आहे. मग किती प्रमाणात स्कॅटर्ड आहे त्याला म्हणतात अमाऊंट ऑफ लाईट स्कॅटर्ड. किती प्रमाणात स्कॅटर्ड आहे, त्या स्कॅटरिंगची जी काही इंटेन्सिटी आहे किंवा अमाऊंट आहे, त्यासाठी एक रिलेज लॉ ऑफ स्कॅटरिंग आहे.
1/λ4 ह्याला म्हणतात रिलेज लॉग ऑफ स्कॅटरिंग. म्हणजे जेवढं λ4 ची व्हॅल्यू जास्त तेवढं स्कॅटरिंग कमी. जेवढं लॅमडाची व्हॅल्यू कमी म्हणजे वेवलेंथ जेवढी कमी, इकडनं जी लाईट निघते त्याची वेवलेंथ जेवढी कमी, तेवढी स्कॅटरिंग काय होणार आहे, जास्त होणार आहे. ओके. आता मला सांगा याच्यामध्ये पहिल्यांदा 440 नॅनोमीटरच्या वेळेला आय एवढी स्कॅटरिंग अमाऊंट ऑफ लाईट होती. आता वेवलेंथ वाढली आहे. जर वेवलेंथ वाढली असेल, ही वेवलेंथ वाढली आहे, हम्म, तर इंटेन्सिटी ऑफ स्कॅटरिंग कमी होणार आहे किंवा अमाऊंट ऑफ लाईट स्कॅटरिंग कमी होणार आहे. मग ती कितीने कमी होणार, त्यांनी ते व्हॅल्यू एक्झॅक्टली विचारली, डिक्रीज इन्क्रीज नाही विचारली, एक्झॅक्ट व्हॅल्यू पण विचारली. मग आपण फॉर्म्युला वापरूया हा. मग आपल्याला इंटेन्सिटी ऑफ सेकंड स्कॅटर्ड लाईट डिवाइड बाय इंटेन्सिटी ऑफ फर्स्ट स्कॅटर्ड लाईट इज इक्वल टू λ1/4 डिवाइड बाय λ2/4 येईल. बरोबर. मग λ1 किती दिलाय त्यांनी, 440, λ2 660. 440 अपॉन 660, दोघांची पॉवर 4 आहे, ती कॉमन करतो मी ते, इथे 0 0 गेला. बरोबर. 44/66 म्हणजेच 4/6. 4/6 म्हणजेच तुमचा 2/3. आता 2/3 चा फोर्थ पॉवर करावा लागेल. बघा, 2 ची फोर्थ पॉवर किती आहे, ओके. बघा, रेशो घेतल्यावर तुम्हाला काय करावं लागेल, 440/660 0 0 गेले, 4/6 आलं, 4/6 म्हणजे 2/3 आलं. 2/3 आल्यामुळे 2/3/4 केलं तर 2 ची फोर्थ पॉवर 16, 3 ची फोर्थ पॉवर 81 आली. म्हणजे तुमचं काय आलं, I2/I1 इज इक्वल टू 16/81. मग तुम्हाला सेकंडचं अमाऊंट ऑफ स्कॅटरिंग विचारली ना, तर 16/81 इंटू I1. पण I1 म्हणजे आय आहे, म्हणजे तुमच्या सेकंडचं इंटेन्सिटी ऑफ स्कॅटरिंग किती आली, अमाऊंट ऑफ स्कॅटरिंग 16/81 इंटू आय. ठीक आहे. कसं झालं तुम्हाला हे, आन्सर काय येणार, हे हा येस सर. अमाऊंट ऑफ इंटेन्सिटी स्कॅटरिंग लाईटची इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू λ4, हा रिलेज लॉ ऑफ स्कॅटरिंग आहे. जेवढी लॅम्बडाची व्हॅल्यू जास्त तेवढी स्कॅटरिंगचे प्रमाण कमी, हे प्रमाण आहे अमाऊंट ऑफ इंटेन्सिटी स्कॅटरिंग. ठीक आहे. बरं, आजचं लेक्चर आपण इथे ना वाइंड अप करूया, स्टॉप करूया. हा, ठीक आहे. ओके, उद्याचं लेक्चर टाइम तुम्हाला मी कळवतो. हा, ओके, ठीक आहे, थँक्यू. बरं, आन्सरचं ऑप्शन बघा, ते 16/81 आय आहे. हा, ओके, चलो, बाय बाय. बस थँक्यू.